श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री सोमाय नमः. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. 3 मार्च 2026 रोजी ग्रस्तोदित चंद्रग्रहण आला आहे. वेदाचे नियम आपल्या सर्वांना पाळायचे आहेत. ग्रहण सुरू कधी होणार आहे, संपणार कधी, वेदाचे नियम कोणी पाळावेत, कोणते नियम पाळावेत, विशेषतः गर्भवती स्त्रियांनी कोणते नियम पाळावेत, ग्रहण काळात कोणती सेवा करावी, कोणते स्तोत्र मंत्र पठण करावेत, होळी पौर्णिमेला होलिका दहन कधी करायचं, तसंच धुलीवंदन साजरी करायचं का नाही, अशी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असतील नक्की विचारा. 2 मार्च रोजी होळी पौर्णिमा आपण साजरी करावी. 2 मार्च रोजी संध्याकाळी नेहमीप्रमाणे होलिका दहन करावे. 3 मार्च रोजी चंद्रग्रहण आहे, त्याच दिवशी धुलीवंदनाला आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांकडे धुलीवंदनाच्या दिवशी उपास करू जीव घालतात, तर आपण संध्याकाळच्या वेळेला ग्रहण संपल्यानंतर आपल्या घरी उपास करू जीव घालू शकता. ग्रहणाविषयी कुठलीही शंका भीती मनात ठेवू नका. अफवांवरती विश्वास ठेवू नका, विशेषतः गर्भवती स्त्रिया. ग्रहण ही एक खगोलीय घटना असते, ज्यामध्ये आपलं मन आपण स्थिर करू शकतो, जप तप करून, स्तोत्रमंत्र पठण करून. आध्यात्मिक उन्नतीसाठी ती एक पर्वणी असते. एवढं लक्षात ठेवून ग्रहण काळाचा सदुपयोग करायचा. हे ग्रहण भारतासह ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, संपूर्ण अमेरिका, ग्रीनलँड, दक्षिण अमेरिका, कॅनडा, जपान, रशियाचा मध्य आणि पूर्व आशिया या भागामध्ये हे ग्रहण दिसणार आहे. ग्रहण स्पर्श म्हणजेच ग्रहण सुरू कधी होणार, 3 मार्च रोजी दुपारी 3:20 ग्रहण सुरू होईल. त्याचा मोक्ष म्हणजेच ग्रहण संपेल कधी, संध्याकाळी 6:48. ग्रहणाचा पुण्यकाळ, या काळात जास्तीत जास्त सेवा केली जाते, स्तोत्रमंत्र पठण केले जातात. तो काळ आहे संध्याकाळी 6:20 संध्याकाळी 6:48 साधारण अर्धा तासाचा काळ आहे. या काळात आपण जास्तीत जास्त आध्यात्मिक सेवा करावी. वेदाचे नियम कधीपासून पाळायचे, 3 मार्च रोजी सूर्योदयापासून म्हणजे सकाळी साधारण 6 वाजेपासून संध्याकाळी ग्रहण संपेपर्यंत 6:48 वेदाचे नियम पाळावेत. गर्भवती महिला, वृद्ध, आजारी, अशक्त व्यक्तींनी या दिवशी सकाळी 11 वाजेपासून संध्याकाळी 6:48 वेदाचे नियम पाळावेत. वेद काळात काय करावे, वेद काळात म्हणजेच 3 मार्च रोजी सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्यांना ज्यांना शक्य होईल आपण जेवण करू नका. पाणी पिलं तर चालेल. मलमूत्र विसर्जन जो शरीर धर्म असतो, लघवीला टॉयलेटला आपण जाऊ शकता. गर्भवती स्त्रियांनी सकाळी 11 वाजेच्या आत आपण जेवण करून घ्या. त्यानंतर संध्याकाळी साधारण 7 वाजेपर्यंत जेवण न करता पाणी पिले तर चालेल, आराम करू शकता, झोपू शकता. वृद्ध असतील, गर्भवती असतील, आपली गोळ्या औषधं रोजच्याप्रमाणे वेळेवर घ्या. ग्रहणाविषयी शंका भीती मनात न ठेवता ग्रहणात काय करू नये यापेक्षा काय करावं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ग्रहण स्पर्श होताच म्हणजे दुपारी 3:20 ज्यांना ज्यांना शक्य होईल आपण स्नान करा. ग्रहण काळात आपण देवपूजा करू शकता. ग्रहण काळामध्ये आपण जर मंत्रजप केला तर मंत्र उजळून निघतात. आपली आध्यात्मिक उन्नती होण्याची ही एक सुवर्णसंधी असते, पर्वणी असते. त्यामुळे प्रत्येकानं ग्रहण काळात, वेद काळात म्हणजे सकाळपासून संध्याकाळी 6:45 वाजेपर्यंत आपण जप करू शकता. कोणत्याही मंत्राचा, गुरुमंत्र असेल किंवा आपली रोजची नित्यसेवा असेल, स्वामी महाराजांचा मंत्र, विष्णू सहस्रनाम, चंद्र देवतेचा मंत्र, भगवान विष्णूंचा मंत्र, माता लक्ष्मीचा मंत्र, काल भैरव अष्टक, हनुमान वडवानल स्तोत्राचं पठण आपण करू शकता. चंद्र देवतेचा मंत्र ओम सोम सोमाय नमः या मंत्राचं पठण करा. ग्रहण काळात मंत्र पठणासोबतच आपण दान, पूजा, तर्पण हे विधी करू शकता. ज्यांना शक्य होईल त्यांनी ग्रहण संपल्यावर पुन्हा स्नान करा. गरोदर महिला, वृद्ध किंवा सर्वांनीच कुठलीही शंका भीती मनात न ठेवता, अफवांवर विश्वास न ठेवता, एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून ग्रहण काळामध्ये या सेवा करा. साधे सोपे नियम आहेत, तेवढे नियम जमतील तेवढे पाळावेत. आपलं मन स्थिर होईल, आध्यात्मिक उन्नती होईल. यातील जमेल तेवढी स्तोत्र मंत्र पठण करा. सर्व स्तोत्रमंत्र आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत, ऐकून सोबत पठण करा. माहिती आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवा. चॅनल सबस्क्राईब करा. शंका विचारा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम सोम सोमाय नमः.